प्रकाश बाब कितें जालें आयज ग्रामसभेन? आयज कांदोळेची आमची अंडरी ग्रामसभा आसली आनी एक ग्रामसभेक जायत्या लोकांनी आमच्या ग्रामसभा मेंबरांनी हजेरी लायली आनी ग्रामसभा बरे भशेन जाली. लोकांनी सबाल प्रश्न जे लोकांनी मांडले, कित्याक मेन जे आमचे इश्यू आसले ते मोस्टली इलेक्ट्रिसिटी. कांदोळेन इतके कन्स्ट्रक्शन जाता, इतके मेगा प्रोजेक्ट येता, कॅरिंग कॅपेसिटी खूब हें जाली. जे आमचे नायट क्लब आहा, कॅझिनोज आहा, हेंचेर डिफरंट आमच्या ग्रामसभा मेंबरांनी इश्यू रेज केले. खंय खंय कितें रॉंग जाता तितकें सगळे पंचायतीक हायलायट करून दाखयले. जशें आतां जी आमची ओडीपी आहा ती स्क्रॅप जाल्ली आहा आनी आतां जे हायकोर्टान कितें डायरेक्शन दिल्लें आहा की आमी जे रिजनल प्लॅन 2021 ते फॉलो करूंक जाय म्हणून. पूण पंचायतीचेर हेचेर मात्तूय लक्ष ना. पंचायतीचेर जी इन्स्पेक्शन आहा ती रस्त्याचेर करता, हें आमी तिचे नजरेक हाडून दिल्ली आहा. कित्याक ही सगळीं कामां जे चलचे ना, कित्याक हे सगळे डिस्ट्रॅक्शन चलता. एनवायरमेंट सगळो काबार केल्लो आहा, सगळे दोंगर सगळे काबार केल्ले आहा आनी खंय तरी आमी सगळे ग्रामस जे आहा, आमी सगळे जे गांवकार आहा हेचेर आवाज उठयत आसा. त्या खातीर आमी तरी आसतना कांदोळकारांक रिक्वेस्ट मागता, तुमी कांदोळे ग्रामसभेक येवचे आनी तुमी पार्टिसिपेट जावपाचे. हितून आमच्यो ज्यो विलेज डेव्हलपमेंट कमिटी आहा त्यो कांयच फंक्शनल ना. तेणी तिच्याच मनशांक बसयल्या, ते केन्नाच ग्रामसभेक येना आनी ग्रामसभेक लोकांचे जे प्रश्न मांडटा, जे डेव्हलपमेंट जे कितें इश्यू रेज करता तेवूय खंय ते कानार घेयना. सरपंच सदां एश्युरन्स दिता पूण तेका लॉंग प्रोसेस घेता. आमकां दिसना ते खरेंच बऱ्या डायरेक्शनान वयता म्हणून. तुका दिसता सरपंच आनी आखी कांदोळी पंचायत जे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहा स्टेटस को मेंटेन करपाची, ती सुप्रीम कोर्टाचो आदेश मानिना म्हणून? ना, हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे एक्झॅक्टली. तेंचे एक्चुअली डायरेक्टीव येयल्ले आहा, तिने सगळे मॅपिंग करूंक जाय, सगळे इलिगलिटी सगळे तिने आतां तो ऑलरेडी कोर्टान तिका सांगलेलें आहा, सगळे इलिगल कितें आहा तितकें सगळे तिने कोर्टा मुखार मांडूंक जाय म्हणून. पूण हेजेर ते कांयच काम करिना. खंय तरी हेजेर ते एक्चुअली कोर्टान हेजेर सो मोठो कंग्रेस घेवन हेणी कोर्टान हिंका डायरेक्शन दिल्लें आहा, एवरी पंचायती सेक्रेटरीक डायरेक्शन दिल्लें आहा. आनी आमचें कितें आहा, आमी जेन्ना ग्रामस्थ म्हणटा, आमी म्हणटा की लोकांक तुमी कशें फ्री करपाचें. तुमी लोक कोण घर बांदता कितें बांदता तेका तुमी कसो गायड करपाचो. कित्याक तेका खंय तरी ते अनऑथरायज करचें आनी रेगुलायज कशें करपाचें हेजेर तिणी चड विचार करपाचो आनी लोकांक ते कायदे शिकोवपाचे. पूण पंचायतीतून कोणाकूच कायदे शिकोवंक वचना आनी कायद्यान कर म्हणून कोणाक फोर्सूय करिना. तेवूय प्रमोट करता इलेक्ट्रिसिटी. हेजेर खंय तरी आमकांय दुखता. कित्याक आयज कोणी घर बांदतलो जाल्यार ते घर बांदूंक जाय पूण तेका कायदे सांगूंक जाय, कायद्यान अशें करूंक जाय. मागीर लिटल बीट टायम लागतलो तेका. एक समज आतांच पंचायत एक 2-3-6 म्हयने सुबेज लागतले पूण तो फ्री मायंडान वयतलो. आमी सदां ते गुलामगिरीन रावपाचें खंय तरी भायर सरोंक जाय. कित्याक जेन्ना आमी आमचे कायद्यान कितें करतले तेन्नाच आमी गुलामगिरी मुक्त जातले. तुका दिसता कांदोळी पंचायत हुकुमशाहीच्या डायरेक्शनान वयता कशें दिसता? डेफिनेटली हुकुमशायेचेर आहा. कित्याक ते कितें करतात कांदोळी पंचायत की ते कितें सांगता की तुमी करात, आमी मागीर पळयता. दीस इज वॉट वी कम फ्रॉम द ग्रावंड. अशेंच आसता, कोणी येयलो जाल्यार सदांच ते बॅकिंग करता की तुमी करा. पूण ते कायद्यान सांगना, कायदो कोणाक सांगना. तूं आतां आरजीचो कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सी प्रेसिडेंट, तुजो कितें स्टँड आसतलो फुडल्या हेका? आमी सदांच लोकां कडेन आसा. आमी हे लोकांक लागून वावुरता. आमी गांव सांबाळपाक वावुरता. आमी गांवांक लागून वावुरता. आमी कितेंच आमचो पर्सनल इंट्रस्ट कितेंच ना. आमकां एक दूख लागता की जेन्ना आमी कोणाचेर कंप्लेन घालता तेन्ना जी पंचायत आहा ती आमचें नांव यूज करता. खंय तरी तें जावप करना. बिकॉज आमी कोणाक आमचे पर्सनल लागून कोणाक काम करिना. तोवूय भविश्य 2-3 ग्रामसभा मेंबरांनी आयज एक ग्रामसभेक मांडलो. तिणी सांगलें की तुमी फाटल्यान आमचें नांव यूज करता. तें तशें करूंक उपकारना. म्हाजो एक रिक्वेस्ट आसा सरपंचाक की तुमी आमी कितें तुजे कडेन कितें घेवन येयलें जाल्यार हेणी हाडला तेणी हाडला दुसऱ्यांक सांगूंक उपकारना. तुमी तुमचो फुडाकार घेवन कायद्यान कितें तो करूंक जाय. अनिल बाब, तुवें सांदपाकाचो इश्यू काडलो, हेजे बद्दल तूं कितें सांगूंक सोदता? लास्ट ग्रामसभेत हांवें सांगपाचो इश्यू काडलो. जो सांगपाक जाय तो फूल
सिंहाचड एरियान पडटा आनी ते लास्ट आमचो आर्ग्युमेंट जालो अशें की सरपंच सगळीं सांगलो बाबा पडना म्हणून तेन्ना हांवें एक्सप्रेशन मागलें तेन्ना मदीं एक्सप्रेशन काडलें तेंका एक्सप्रेशन रिपोर्ट येयलो सिंहाचडाचो तेन्ना हांकांच कळोन चुकलें की बाबा 99 जावन सिंहाचड पडटा आनी आतां तेजें काम अजूनय काम चालू आसा हांवें तेका तेच सांगलें तुमी म्हणजे लायसन्स रिवोक कित्याक करना तुमी लायसन्स पंचायत कित्याक दिलें सो तेंच्यान म्हाका सांगला तेका लेटर इश्यू केला 3 म्हयन्याचे 3 म्हयने जर तो सबमीट करना न्हू लायसन्स आपलो सिंहाचडाचो जाल्यार डिपोर्ट करता हांवें जालें लायसन्स कायद्यान सिंहाचड रुलूच ना की बाबा तेका लायसन्स तो पास जाता तुमी 3 म्हयने टायम कित्याक दिलो हेजेर आर्ग्युमेंट जालें आनी तेंच्यान सांगला म्हाका हांवें तेका सांगलें लायसन्स तुमी रिवोक करता त्या मिटींग मी एश्युरन्स दिला म्हाका सरपंच सेक्रेटरी ऑन द दिसलें पूण सेक्रेटरी जाला ताका रेग्युलरायज करपाक दिताले म्हणून तुमी पूण कायदो कितें म्हणटा सुप्रीम कोर्टाचो तो हे रेग्युलरायज करूंक जायना हेजे बद्दल तूं कितें सांगता रेग्युलर जायत ना हांवें तेच सांगून दिलें सरपंच सेक्रेटरी खबर नो लॉ वीच कॅन रेग्युलरायज द इलिगल स्ट्रक्चर इज सो बीग ग्राउंड क्लास 4 सगळें काम कंप्लीट जालें तेंचें हांवें सांगलें पब्लीक सर्वीस इश्यू केला ना म्हणून सांगता पूण हांव हाटे घालून काडटलो की बाबा तेला काय ना ती की हेंचे म्हाका कोणाक खबर आसता की हेंचे मातसो चुनो मारलो की सोमतीच सोंपून इश्यू करता थँक्यू